नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या या तिसऱ्या भागामध्ये स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत जे कॉरिडॉर आहे ते आपल्या महाकालच्या थोड्याशाच अंतरावरती त्यांचा महालोक बनवलेला आहे. तर ते पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. खूप सुंदर मनाला मोहून टाकणारं असं हे दृश्य असेल, ते नक्कीच बघा. श्री महाकाल महालोक, मस्त से नंदी दोन, खूप छान लाइटिंग पाहायला मिळते इकडे. आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे लाइटिंग सुंदर दिसते. ही रोषणाई पुढे आपण बघूया की इथे आपल्याला काय काय बघायला मिळते. इथे लिहिलं आहे आकाश तारक लिंग पाताले हटकेश्वरम मृत्यू लोके महाकाल लिंगत्रय नमोस्तुते असं. हो हो हो, छान. वा 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 वा, खूप सुंदर असं दृश्य आहे. खूप मस्त. वरती दोन्ही साईडला तुम्हाला नंदी बसलेले दिसतील आणि हा प्रवेशद्वार आहे. खूप छान अशी रोषणाई आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी प्रतिमा बनवलेल्या आहेत असं सांगण्यात येत आहे. बरं, त्याच्या समोरच हे इथे गणेशाची मूर्ती आहे. छान असं कारंजे आहे इकडे आणि इथे त्याच्या मधोमध आपल्या महादेवांची प्रतिमा, भव्य अशी प्रतिमा आहे आणि त्याच्या आजूबाजूला असे सिंह त्यांच्या सुद्धा मुखातून पाणी आपल्याला दिसते वाहताना. असं खूप छान वाटते इकडे. खूप छान आहे हे दृश्य. जसं आपल्या शंकर महादेवाच्या जटेतून गंगा वाहते ते दृश्य इथे आपल्याला दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि खूप छान वाटते. तो त्याच्या चेहऱ्यावरून सुद्धा आपल्याला गंगा वाहताना इथे तुम्हाला दिसत असेल. मस्त अशी प्रतिमा. हर हर गंगे नमामि गंगे शिवशंकर शंभो असं हे आपल्याला दृश्य दाखवणार आहे. हे वाक्याला अनुसरून असं हे दृश्य खूप छान वाटते आणि खूप आज सकाळपासून आम्ही महाकालेश्वरीचं दर्शन घेतलं. मेन म्हणजे पावसाने खूप साथ दिली आणि पाऊस बंद झाला म्हणून हे जे बाकीचे जे देवदर्शन आहे ते करायला मजा आली आणि छान वाटतंय. आता आम्ही इथे कॉरिडॉर म्हणजेच आपल्या महाकालचं इथे प्रतिमा आहेत म्हणजे त्याचीच काही दृश्य आहेत तर ते बघायला आपण इथे आलेलो आहोत. मी पहिलं सांगितलं की इथे काय काय आपल्याला बघायला मिळणार आणि त्यातलंच हे एक खूप सुंदर रोषणाई म्हणाल तर डोळ्यात न मावणारी अशी यांची रोषणाई आहे. मागे बघत असाल तुम्ही माझ्या आणि खूप असं भव्य असं जागा आहे ही. इथे आपल्याला फिरण्यासाठी यांनी जे वयस्कर लोक आहेत त्यांना एक मोफतची गाडी सुद्धा आहे. तर खूप छान बघण्यासारखं आहे. तर तुम्ही सुद्धा मला वाटतं नक्की बघायला या इकडे. छान वाटेल तुम्हाला. स्तंभ आहे हा स्तंभ. या स्तंभाच्या वरती इथे एक श्लोक लिहिलेला आहे. जो श्लोक आपल्याला या पंचवासुका आहेत हे पंचवासुक्यांच्या इथे प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत.
इथे ह्या दर्शवितात। मला वाटतं हे मुलांना खूप ज्ञान देणारी गोष्ट आहे तर खरंच। आणि असे हे वासुकी बघा तुम्ही, त्या वासुकीने पृथ्वी आपल्या डोक्यावर घेतलेली आहे। खूप छान। त्रिपुराचा वध करण्यासाठी ज्या वेळेस केला होता त्यावेळेचं हे दृश्य आहे की कसं या त्रिपुरासूर म्हणजे 3 राक्षसांचा वध केलेला शिवशंकराने, तेव्हाचं हे दृश्य। समोर इथे नंदींची सवारी दिसते आपल्याला। खूप छान अशा प्रतिमा इथे उभे केलेल्या आहेत आणि इकडेही आपण जर भिंतीवरती कोरीव काम केलेले दिसते इकडे। आणि थोडंसं आपल्याला जरासं अंधुक दिसेल कारण पण ह्या खूप छान अशा मूर्त्या तयार केलेल्या आहेत। कोरीव काम तर सुंदरच आहे। तर अशा खूप अशा सुंदर ठिकाणी येऊन मला तर खूप आनंद वाटला। तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा तुम्ही। चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे। आणि हा जो व्हिडिओ बनवणार आहोत आपण, हा जो ब्लॉग टाकणार आहोत तो आशा करते तुम्ही पूर्ण बघाल। तर आजचा दिवस इथेच आपण संपूया का अजून काही दाखवायचं आहे ते मी बघते, नाही झालं तरी मग रूममध्ये जाऊन मी एंड करेन। पण खूप छान आहे सरोवर, खूप इथे मस्त असं वातावरण आहे। तर सगळे दमून फायनली आम्ही आमच्या रूमवर आलेलो आहोत आणि सगळे दमलेत एवढे की आज अख्खा दिवस बाहेर होते सगळेजण आणि अजून पण जेवायचं आहे आणि जेवून परत आम्हाला भस्म आरतीसाठी लाईन लावायला जायचं आहे। तर आम्ही पटकन आता जेवणार आणि भस्म आरतीला जाणार। तिथले काही व्हिडिओ फोटो मला माहीत नाही, फोन घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे मला काही वाटत नाही आहे। तर आपण मग हा दिवस आजचा इथेच आपण संपूया आणि उद्या नवीन व्हिडिओ आपण बनवायला घेऊया। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि उद्याच्या व्हिडिओची वाट बघा। तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र।